हाय नमस्कार मित्रांनो, मी आहे पूजाची दुनिया या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर मी माझ्या घरी निघालेच म्हणजेच माहेरी वनवलीमध्ये आम्हाला शेतावर जायचं आहे। सुट्टी होती तर मग आम्ही कामावरून आल्यावर हाफ डेनी सुट्टी होती, मग कामावरून आल्यावर आम्ही निघालो होतो। मग ठरवलं की घरी जायचं म्हणून मग शेतावरच गेलो, कारण आई पप्पा शेतावरच असतात काम करत। आणि आमच्याकडे नवीन पाहुणे आले होते, ते तुम्हाला दाखवेन। पुढचा ब्लॉग कंटिन्यू केला तर तुम्हाला समजेलच की कोण नवीन पाहुणे आले होते। तर तिला कॅप वगैरे घातली आणि मग आम्ही निघालो जायला। जातानाचा व्हिडिओ नाही केला, येऊन पोचलो होतो मी। इकडे कलिंगडची काशी लावली होती आणि या तुरीच्या शेंगांची झाडं होती, इकडे छोट्या छोट्या शेंगा धरल्या होत्या। तर काहीतरी हे 3 महिन्यांचं पीक आहे असं मला पप्पांनी सांगितलं होतं। म्हणजे टोटल अशी 350 आली केलेली आहेत, म्हणजे काहीतरी 4-4 बी लावून। त्याच्यानंतर जिजा बघा, कारण तिला उचलून घेतलं होतं ना, त्या तानांवर पाय देत। इकडे हरभरा वाल वगैरे असं लावलं होतं सगळं। मला काही शेतामधलं जास्त कळत नाही आणि मला शेतातलं कुठलंच काम व्यवस्थित जमत नाही। इकडे पप्पा आमच्या पाहुण्यांची राहण्याची सोय करत होते, कारण आता संक्रांत झाल्यानंतर पप्पा घरीच राहायला येणार होते, इकडे शेतावरच राहायला येणार होते म्हणून। तर इकडे अल्कोल, मिरची, टॅमॅटो वगैरे असे बऱ्याच बीट असं बऱ्याच प्रकारच्या भाज्या लावल्या होत्या पप्पांनी आणि आईनी। आत्ताच लावलेत ते, थोडे थोडे मोठे झालेत, म्हणजे अजून काय त्याला एवढं खाण्यासारखी भाजी वगैरे झालेली नाही आहे। इकडे छोटे छोटे अल्कोल धरलेत त्याला, तुम्ही बघू शकता। असंच सगळीकडे लावलं होतं, खूप सारं आली करून लावले होते। असं करावं लागतं आणि खूप मेहनत करावी लागते। ते जे दोघं करतात ते मला नाही जमू शकत, कधीच जमू शकत नाही, कारण मला धुळीची ॲलर्जी आहे। इकडे पण ह्या शेतामध्ये पण लावले होते, इकडे मोठे मोठे झाले होते आणि कारण ती अगोदर लावले होते आणि ही काहीतरी 2.5 महिन्याचं होतं पीक असं म्हणले पप्पा मला। इकडे आमच्या शेतावर आंब्याची झाडं पण आहेत, तर इकडे आंब्याला मोहर आला होता। आणि इकडे एक खूप जुनं हे वांग्याचं झाड आहे। मी ह्याची वांगी पण तोडली आहेत मागच्या व्हिडिओमध्ये वगैरे, तुम्ही कधीतरी बघितलं असेल। फुलं पण धरली होती आणि हे दुसरं एक झाड आहे आंब्याचं, त्याला पण मोहर आला होता। आणि इकडे हे शेवग्याच्या शेंगांचं म्हणजे शेकटाच्या शेंगांचं झाड आहे, त्याला छोटे छोटे शेंगा धरल्या, तुम्ही बघू शकता। मला शेकटाच्या शेंगा एवढ्या आवडतात की मी तुम्हाला नवीन नवीन रेसिपी त्याची करून दाखवेनच। इकडे कांद्याच्या बियांसाठी डायरेक्ट कांदे लावले होते, म्हणजे की त्याला बी येतं। इकडे पण अल्कोल, बीट वगैरे असं लावलं होतं, वांगी वगैरे। हे असं छोटं छोटं पहिले लावलं की नंतर मग ते मोठं होऊन खत वगैरे त्यांना घालायला लागते। इकडे टॅमॅटोचं होतं। इकडे कांद्याची ऊल लावली होती, ती थोडी करपली होती, का करपली होती त्यांना पण नाही माहिती। बरेच लावले होते पण ते सगळे जळाले उन्हामुळे। आणि इकडे थोडंसं लावून घेतलेलं कांद्यांचं रोप कांदे होण्यासाठी। आणि इकडची झाडे सगळी थोडी मोठी झाली आहेत, अल्कोल वगैरे, बीट, परत फ्लॉवर, आणि इकडे झेंडूची फुलं पण झालेत। इथे कोथिंबीर टाकली होती, तुम्ही बघालच कोथिंबीर, कारण थंडीच्या दिवसामध्ये सगळीकडे कोथिंबीरच्या वड्या वगैरे लोक करतात। आणि शेतावरच्या कोथिंबीर शेवटी गावठी कोथिंबीर असते, ती इथे छोटी आहे अजून, तुम्ही बघू शकता। आणि इकडे वाफे टाकले होते, म्हणजे की त्याच्यावर साडी टाकून ठेवली की त्यांना मग कोंब येतात, धणे टाकून ठेवले होते। हा इकडे मुला होता आणि इकडे मोठी मेथी टाकली होती, ती पण थोडी करपली होती। इकडे पण कांद्याचं हे लावलं होतं आणि इकडे ह्या साईडला पालक लावला होता। इकडे बघा त्यांचं काम झालंय करून, त्यांच्यासाठी जे पाहुणे आहेत त्यांच्यासाठी घर केलेलं होतं ते झालंय। त्याच्यानंतर मग मी पालक काढत होती। शेतातली भाजी काढायला खूप मजा येते, पण मला शेतातली कामं करायला मला काही आवडत नाही आणि मला ते जमतही नाही। माझ्या बहिणीला सगळं येतं, शिपणं करायला किंवा काहीच काय मला नाही जमत। आणि जिजा मला हाक मारत होती सोनू सोनू म्हणून, कारण ती कधी कधी मला, कारण आई पप्पा मला सोनू म्हणतात, तर मग ते लोक म्हणत होते म्हणून मग ती मला सोनू बोलत होती। मग तिचं म्हणणं होतं की इकडे ये, तिकडे काय करतेस, असं तिचं म्हणणं होतं। पण मग थोडीशी भाजी काढून घेतली मी, कारण मला पालकची भाजी खूप आवडते आणि मला जास्त मेन चपातीत मिक्सरला बारीक करून वगैरे चपातीत टाकायला आवडतं, कारण मग ते मुली खातात, अशी भाजी खात नाहीत। मग जेणेकरून की त्या भाजी तशी खातील म्हणून मी ती आयडिया करते, कारण पालकची भाजी खूप
एकदम वेगळी लागते थोडीशी खायला, म्हणून मुली खात नाही. म्हणून मग मी असं ट्राय करते. कारण पराठे वगैरे पण शुभ्राला आवडत नाही. शुभ्रा पण त्याच्यातून भाजी काढून साईडला ठेवते, म्हणून मग मी तेच करते. आणि मग त्याला तूप वगैरे लावून खूप छान लागतं ते. आणि बराच असा पालक काढून झाला होता, कारण त्या पालकचं पूर्ण बुंदातून असतं उपटायचं. एक एक पानं उपटायची असतात त्याची. तसंच मी ते उपटून घेतलं थोडंसं. तुम्ही बघू शकता ती सारखी हाका मारत होती मला. मोठी मोठी पानं काढली की छान होतं. पहिले आम्ही ह्याची भजी पण करायचो, म्हणजे अख्खं पान चण्याच्या पिठामध्ये मिसळायचं आणि मग ते डायरेक्ट तेलामध्ये टाकायचं. मस्त लागतं. तुम्ही पण कधीतरी ट्राय करा. त्याच्यानंतर इथे कोथिंबीर होती, ह्या वालाच्या ह्याच्यामध्ये टाकलेली, म्हणजे डायरेक्ट त्यांनी अशी फोकून टाकली होती. ती उगवली होती. तिकडे छोटी होती, इकडे मस्त मोठी मोठी होती. शोधून काढावी लागत आहे. तर मग शेतातली ही कोथिंबीर काढून घेतली. तुम्ही बघू शकता ही अशी इकडे सगळीकडे झाली होती. आणि हिला खूप वास वेगळा होता त्या कोथिंबीरपेक्षा, कारण हिचे दांडे पण खालून मोठे मोठे झाले होते, म्हणजे तिचं मूल, आणि खूप मोठी मोठी होती. तर मग अशी शोधून शोधून मी सगळीकडून कोथिंबीर काढून घेतली. बघू शकता काढताना तुटत पण होती, मला काय एवढं काढायला जमत नाही. आणि हे मला असं वाटतं धने जे असतात त्याचं झाड होतं. त्याला थोड्या दिवसांनी धने येतील. धने आहेत का राई आहे मला पण नाही माहिती, बहुतेक राईचं आहे ते झाड. अशी कोथिंबीर काढून घेतली सगळीकडून. बरेच ठिकाणी होती. आणि इकडे आई शिपणं करत होती आणि त्याच्यामध्ये खत टाकत होती थोडंसं. ती मला सांगत होती की तिथले रोप आहेत ते उपटून लाव तिथे, पण मला काय ते जमत नव्हतं, कारण ते मी कधी केलेलंच नाही, तर मला कसं जमणार. इकडे पण ह्या साईडला खूप शेंगा धरल्या होत्या. त्याच्यानंतर मग हे इकडे असं मोठे झाले होते, आणि मग त्याला असं गोल राऊंड करून मोठे झाले की घेर करायचा असतो. मग पप्पांचं ते काम चाललं होतं. इकडे तुम्ही बघू शकता छोटे छोटे कलिंगड धरलेले आहेत, कारण मी सांगितल्याप्रमाणे ते 2.5 महिन्याचं पीक आहे, म्हणून त्याला लोकल कलिंगड धरले. आणि इकडे पप्पांचं काम चालू होतं. त्याची जी छोटी छोटी पानं होती, मग त्याच्यामध्ये खराब झालेली पानं आणि त्याच्यात ती घाण फुटते ते काढायचं काम चालू होतं. लांब घेऊन तुम्ही बघू शकता इकडे लोकांच्या शेजारच्या शेतारात पण त्यांनी तेच लावलं होतं. आणि इकडे पावट्याच्या शेंगा झाल्या होत्या, त्या मी काढून घेतल्या थोड्याशा. तुम्ही बघू शकता झाल्या होत्या कुठे कुठे, मग मी त्या सगळ्या शोधून काढल्या. जवळजवळ अर्धा किलो कमी एवढ्या शेंगा मला मिळाल्या होत्या सगळीकडच्या काढून. आणि लगेच त्यांना कीड पण पकडली. कीड तरी कशी लागते? आणि कुठे कुठे सुकलेल्या शेंगा पण होत्या. तुम्ही बघू शकता इथे अर्ध्या शेंगा सुकलेल्या पण आहेत. थोड्या लवकर, म्हणजे ज्या पहिल्या येतात जिथे आपली नजर नाही गेली असेल, मग त्या शेंगा सुकून जातात. असं मी माझ्या ड्रेसच्या ह्याच्यामध्ये घेतलं होतं. त्याच्यानंतर मग आईने चहा ठेवला, तर चहापत्ती काढली आणि चुलीवरचा स्पेशल चहा केला होता. आता इकडे आले आई शेतावर राहायला, चुलीवरचा चहा मिळेल, जेवण वगैरे. फोटो नको सांगत होती की फोटो नको काढूस म्हणून, पण मी काही व्हिडिओ करायचं थांबवलं नाही. आणि छान असं आईने तिच्या डोक्यात फूल भरलं होतं, कारण शुभ्राला डोक्यात फूल भरायला आवडत नाही, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर आमच्या पाहुण्यांना खाणं वगैरे घेतलं आणि शेतातला जरासा मुला काढला. तुम्ही बघू शकता मुला सफेद खूप मोठा झाला होता. मग पप्पांनी छोटा पण आहे तो पण काढून घेतला, कारण भाजी करायला छान होता. आणि सफेद मुला एवढा कोण खात नाही, म्हणून मग मी तो पप्पांनाच दिला, त्यांना आवडतो खायला म्हणून. मग सगळं पिशवी वगैरे भरून आम्ही घरी जायला निघालो.
तुम्ही बघू शकता जिजा कशी पप्पांच्या खांद्यावर केस पकडून बसली पप्पा, इकडे बघा. मजा वाटत होती. एरवी ती असं कधी बसत नाही, पण तुम्ही बघू शकता किती छान वाटत होतं. मला पण खूप छान वाटत होतं. त्याच्यानंतर मग आम्ही घरी निघालो जायला. मग शेतातून मी शुक्रा सांगत होती की व्यवस्थित चालेल. आणि इकडे आईनी पाहुण्यांना खाणं डोक्यावर घेतलं होतं आणि सनसेट बघू शकता किती छान. मग वाटेतच बोरांचं झाड होतं. म्हणजे एवढी काही झालेली नाही आहेत तरी पण बोरं बघितली की खूप लहानपणीची आठवण येते. आम्ही कुठे कुठे जायचो रानामनात भटकायला बोरांसाठी. चला. मग 2-3 भेटली तेवढी घेतली आणि घरी निघालो परत. मग तिथून तुम्ही बघू शकता सनसेट एवढा भारी दिसत होता की गावाकडचं वातावरण आणि मग सनसेट खूप छान वाटत होतं. शुभ्राचं मध्ये तर चालेल तिथं कोणातरी ट्रॅक्टर होतं. मग ते म्हणत होती की आमचं आहे का, पप्पांना विचारत होती. मग नंतर घरी येऊन पोचलं. हे आमचं ट्रॅक्टर होतं, ते घरीच होतं. त्याच्यानंतर मग इकडे अशा आमच्या घरी असे सगळे लोक बसतात गावातले, असेच गोष्टी वगैरे गप्पा गोष्टी वगैरे करायला. त्याच्यानंतर हे आहेत आमचे पाहुणे, बघू शकतो हा मस्त आहे रे. आणि हा तर मला खूपच आवडला होता. आणि जिजाला खूप भीती वाटत होती त्यांना बघून. मुनू असं करत होती ती, त्यांचा आवाज काढून दाखवत होती मला. बघू शकता किती छान होते. मग त्यांना आईने पाळा वगैरे घातला आणि मग नंतर महेशाला आम्ही घरी आलो. त्याच्यानंतर असा होता आजचा दिवस. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमचं सर्वांचं खूप प्रेम द्या. भेटूया पुढल्या